महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस तथा MSPM ग्रुप प्रस्तुत करता है सोमैया फार्मेसी कॉलेज। अब फार्मेसी का शिक्षण लेकर अपना भविष्य संवारे। एडमिशन ओपन फॉर बी फार्म एंड डी फार्म। बी फार्म करे 4 वर्ष में और डी फार्म करे 2 वर्ष में, प्रति वर्ष एकदम किफायती फीस में। बी फार्म के लिए 12वीं साइंस पास तथा MHT CET के माध्यम से तथा डी फार्म के लिए 12वीं साइंस पास विद्यार्थी प्रवेश ले सकते हैं। इस कोर्स के बाद आप बन सकते हैं ड्रग इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट, क्लिनिकल ट्रायल रिसर्च एसोसिएट या फिर फूड कॉस्मेटिक प्रोडक्ट डेवलपमेंट साइंटिस्ट। OBC तथा ओपन कैटेगरी की लड़कियों के लिए 100% स्कॉलरशिप। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, न्यूमैटिक विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास और डिनोटिफाइड ट्राइब के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। OBC और ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप तथा माइनॉरिटी स्कॉलरशिप और EBC स्कॉलरशिप। We have best faculties here at Somaiya Diploma in Pharmacy Chennai. We have best facilities here. इच्छुक विद्यार्थी आवश्यक डॉक्यूमेंट्स के साथ आज ही अप्लाई करें और अपने फार्मेसी कैरियर की शुरुआत करें। आवेदन के लिए संपर्क करें सोमैया फार्मेसी कॉलेज, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। कॉन्टैक्ट नंबर 9800004632। महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने विधान परिषद चुनाव को लेकर बड़ा दावा करते हुए कहा कि राज्य में 6 सीटों पर उम्मीदवार निर्विरोध चुने गए हैं, जबकि शेष 11 सीटों पर भाजपा नेतृत्व वाली महायुति को लगभग 75% मत मिलने की उम्मीद है। उन्होंने कहा कि नागपुर में कांग्रेस को केवल 20% वोट मिलेंगे और भंडारा में कांग्रेस का उम्मीदवार तक नहीं है। बावनकुले के अनुसार विदर्भ में महायुति को ऐतिहासिक जीत मिलने जा रही है और कांग्रेस की स्थिति अमरावती, भंडारा और चंद्रपुर यवतमाल क्षेत्रों में बेहद कमजोर हो चुकी है। ऑपरेशन टाइगर और शिवसेना उद्धव ठाकरे गुट में संभावित टूट को लेकर बावनकुले ने कहा कि पार्टी के भीतर की नाराजगी अब खुलकर सामने आ रही है। उन्होंने कहा कि जनप्रतिनिधियों को अपने क्षेत्र में विकास कार्यों के लिए सत्ता की आवश्यकता होती है और संवाद की कमी से विधायक और सांसद असंतुष्ट हो जाते हैं। उन्होंने उद्धव ठाकरे से आत्ममंथन करने की सलाह देते हुए कहा कि यदि नेतृत्व अपने जनप्रतिनिधियों से संवाद नहीं रखेगा तो असंतोष बढ़ना स्वाभाविक है। संजय राउत के बयान पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि किसी विधायक या सांसद पर पैसे लेकर दल बदलने का आरोप लगाना उचित नहीं है और महाराष्ट्र की राजनीतिक संस्कृति में ऐसी भाषा से बचना चाहिए। महिला आरक्षण, भाजपा में संभावित इनकमिंग और एथनॉल नीति पर भी बावनकुले ने विपक्ष पर निशाना साधा। उन्होंने आरोप लगाया कि कांग्रेस की कुछ राजनीतिक भूमिकाओं के कारण महिला नेताओं में असंतोष है। हालांकि उन्होंने स्पष्ट किया है कि भाजपा किसी अन्य दल के सांसदों या विधायकों से संपर्क नहीं कर रही है और पार्टी के पास पर्याप्त कार्यकर्ता और जनाधार है। एथनॉल को लेकर उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की नीतियों से देश का विदेशी मुद्रा खर्च कम होगा, लेकिन कुछ लॉबी जनता में भ्रम फैलाकर एथनॉल के खिलाफ अफवाहें फैला रही है। महाराष्ट्रामध्ये 17 विधान परिषदच्या निवडणुका होत्या। 6 विधान परिषदच्या सीट्स अनाऊन्स झाल्या आहे। 11 सीटवर NDA भाजपा महायुती 75%च्या वर मतं घेऊन जिंकत आहे। केवळ 25% मतं महाविकास आघाडीला मिळतील। काही ठिकाणी तर 90% मतं हे भाजपा महायुतीला मिळत आहे। त्यामुळे एक मोठा अभूतपूर्व विजय, यापूर्वीच्या कुठल्याही निवडणुकीत विधान परिषदेच्या असा विजय मिळाला नाही, तेवढा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे। नागपूरमध्ये काय चित्र राहील? नागपूरमध्ये केवळ 20% मतं महाविकास आघाडी आणि त्यांच्या उमेदवाराला मिळतील। अमरावतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसला सोडून चालला गेला। भंडाऱ्यामध्ये विड्रॉ झाला काँग्रेसचा उमेदवार। चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये तर अनपोज झाला, काँग्रेसचा उमेदवार विड्रॉ झाले। काँग्रेस पार्टीचं शटर बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक मोठा विजय आमच्या विदर्भातील महायुतीचा होतोय। नागपुरातील आमदार विकास ठाकरे म्हणाले आम्ही आमचे मतदान घेतले तरी तो आमचा विजय मानू। नाही, आता विकास ठाकरेंनी काय निर्णय घ्यायचा त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी, त्याच्यावर आमचा काही संबंध नाही आहे। पण आमच्याकडे एवढे मतं जास्त आहे की आम्हाला आता फार काही कुणाची गरज पडणार नाही आणि एक मोठा विजय, केवळ 20% मतं काँग्रेस आणि त्यांच्या कॅन्डिडेटला मिळतील। अमरावतीमध्ये अक्षरशः व्हीप काढला आहे की कोणीही मतदानाला काँग्रेसच्या नगरसेवकांनी जाऊ नये असा व्हीप तिथल्या विरोधी पक्ष नेत्यांनी काढला आहे मनपाने। तेच सांगतोय मी, काँग्रेसची हालत अमरावतीमध्ये इतकी खराब आहे की
काँग्रेसचा कोणी वालीच राहिला नाही. भंडाऱ्यामध्ये हीच परिस्थिती आहे. भंडाऱ्याचा उमेदवार नाना पटोलेंना सोडून गेला, चंद्रपूरचा उमेदवार तिथल्या नेत्यांना सोडून गेला, यवतमाळचा उमेदवार सोडून गेला काँग्रेसचा. विदर्भामध्ये काँग्रेसची हालत फारच खराब आहे. आणि हर्षवर्धन सपकाळ तर विदर्भातले काँग्रेसचे अध्यक्ष आहे, त्यांनी विचार केला पाहिजे असं का होतं आहे. हर्षवर्धन सपकाळांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे. ऑपरेशन टायगर अयशस्वी ठरल्याची चर्चा आहे. खरं तर तुमचा संबंध नाही, पण तुम्ही कशा अर्थाने या सगळ्या घडामोडींकडे पाहता? मला असं वाटतं की एकंदरीत शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं खतखत आहे उद्धवजीकडे, ती खतखत आता बाहेर निघते आहे. तर उद्धवजीने विचार करायचा आहे की हे का होते आहे. शेवटी आज खासदारांना आपापल्या मतदारसंघात कामं करायची असतील तर त्या ठिकाणी सत्तेची गरज पडतंच. आणि सत्तेशिवाय कुठलाही विकास होत नाही. आम्ही तसा अपोजिशन असलं तरी त्यांना मदत करतो, खासदारांना किंवा आमदारांना अपोजिशनच्या. पण त्यांनाही वाटतं की ज्या जनतेने आपल्याला निवडून दिला आहे त्या जनतेच्या विकासाच्या जे त्यांनी बाता केल्या आहेत, जाहीरनाम्यात दिल्या आहेत, मॅनिफेस्टो दिले आहेत, त्या विकासाचं काय होईल त्यांना भीती वाटायला लागली आहे की आता आम्ही पुढच्या वेळेस जेव्हा आपल्या मतदारसंघात जाऊ तेव्हा आम्ही काहीच केलं नाही आहे किंवा आमच्याकडे सरकार नाही आहे किंवा आम्ही काही करू शकलो नाही किंवा डेव्हलपमेंट करू शकलो नाही. तर काय लोकांना शेवटी जर काही सांगितलं तरी जनप्रतिनिधीकडनं अपेक्षा आहे, खासदाराकडनं आमदाराकडनं अपेक्षा आहे. त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होतं की त्यांच्याशी कोणी संवाद करत नाही, त्यांच्याबद्दल कोणी ऐकत नाही, अशावेळी जनप्रतिनिधी नाराज होतात. आणि मला वाटतं हे नाराजीमुळं दिसतं आहे सर्व.